मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण मराठी उपयोजित लेखनाचा पुढचा भाग म्हणजेच बातमी लेखन समजून घेणार आहोत. आता बातमी लेखन बोर्ड एक्झाम मध्ये किती मार्काला येतं? 5 मार्क्सला येतं. पण आपल्याला 5 मार्क्स मिळत नाहीत. रिझन काय की काही तुम्ही सिस्टीम फॉलो करत नाही, स्टेप्स फॉलो करत नाही. त्यामुळे काय होतं, हे जे मार्क आहेत जे आपल्या हक्काचे आहेत, हे 5 मार्क म्हणजे आपला 1% झाला, हे हक्काचे मार्क आहेत. पण तरी पण काही मायनर मिस्टेक्स होतात आणि त्यामुळे आउट ऑफ मार्क मिळत नाहीत. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बातमी लेखन कसं करायचं, स्टेप वाईज पॅराग्राफ कसे असले पाहिजेत आणि ऍट द एंड बातमी कशी दिसती, हे सगळं काही नीट समजून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे प्रिपरेशनचे व्हिडिओज आलेत त्याच्या सगळ्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. आता कुठले कुठले व्हिडिओज आहेत? M1, M2, त्यानंतर S1, S2 प्लस प्रिलिम एक्झामचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, कुठल्या गोष्टींवर तुम्ही फोकस ठेवला पाहिजे, आउटपुट काय असतील, हे सगळं मेन्शन केलंय. सोबतच टाइम टेबल कसं डिझाईन करतात लास्ट 2 मंथसाठी ह्याच्यावरती एक व्हिडिओ आलेला आहे. एकदा नक्की बघा, तुमचं प्रिपरेशन इझिली होऊन जाईल. करायचं सुरू. चलो, आता बातमी लेखन करताना आपल्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतील. सगळ्यात पहिलं, बातमी कुठल्या मुद्द्यांवरती पडते ते अगोदर समजून घेऊ. बातमी तुम्हाला शाळेत किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांवरती येते. म्हणजे साधारण मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, सहल, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती दिलेली असते किंवा मुद्दे दिलेले असतात आणि त्यांना अनुसरून आपल्याला बातमी लिहायची. आता कधी कधी काय होतं, चित्र सुद्धा मेन्शन केलेले असतात. त्यामुळे ते चित्र आपल्याला काय सांगतात हे समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता एखादा दिवस, स्नेहसंमेलन, वृक्षारोपण हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे मोस्टली मागच्या 2-3 वर्षामध्ये तरी याच्यावरती बातम्या आलेल्या आहेत. बातमी लिहिताना कुठल्या गोष्टींची काळजी घेणार ते बघा. कमीत कमी 3 परिच्छेद असले पाहिजेत. 3 परिच्छेद म्हणजे आपला नेहमीचा रूल. पहिला म्हणजे काय असणार आहे? इंट्रो. एकदम बरोबर. पहिला इंट्रोवाला पॅराग्राफ, त्यानंतर मेन पॅराग्राफ, व्हेरी गुड, त्यानंतर प्रॉपर कन्क्लुजनवाला पॅराग्राफ. अशा टाईपमध्ये काय करायचं, आपल्याला बातमी लिहायची. बघा, मी इथं सिम्पल वेमध्ये तुम्हाला सांगितलंय. पहिला पॅराग्राफ, त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे. कमीत कमी 4 ते 5 ओळींचा पाहिजे. बातमीची थोडक्यात माहिती. मग मुद्दे कुठले कुठले वापरणार, तर सगळ्यात पहिलं ती कोठे झाली, कधी झाली, प्रमुख पाहुणे असतील तर प्रमुख पाहुण्यांचा उल्लेख, जर एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल तर किती लोक मृत्युमुखी पडली, किती लोक जखमी झाली, किती जणांना हॉस्पिटलमध्ये नेलं, पोलिसांनी कुठली ऍक्शन घेतली, यांचा बेसिक उल्लेख पहिल्या 3 ते 4 ओळींमध्ये तुम्ही सहज करू शकता. कळलं नक्की? शुअर. आता दुसरा परिच्छेद म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये बातमी कशी घडली, स्टार्ट टू एंड हे आपल्याला एक्सप्लेन करायचं. मग तुम्हाला मुद्दे आठवत नसतील तर पेजच्या पूर्णपणे लेफ्ट साईडला एक 3 ते 4 मुद्दे लिहून घ्या. म्हणजे तो सिक्वेन्स डोक्यात राहील आणि सिक्वेन्स डोक्यात राहिला की तुम्ही प्रॉपरली सुरुवातीपासून शेवटपर्यंत बातमी कशी होती ते मांडू शकता. कळलं नक्की? हे 8 ते 10 ओळींमध्ये पाहिजे. आता शेवटचा परिच्छेद जो 3 ते 4 ओळींचा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये एखाद्या महत्वाचं वाक्य, एखादी म्हण, एखादी ओळ किंवा अध्यक्षांचे काही शब्द यांनी पुरेपूर बातमीचा शेवट करायचा. समजलं नक्की? चलो, उदाहरण घेऊ म्हणजे कन्फर्म होऊन जाईल. बघा, प्रश्न असा दिला होता, शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत साजरा झालेला आहे. मग आपल्याला पहिला परिच्छेद लिहायचा आहे. बघा, पहिला परिच्छेद किती ओळींचा असतो आपला? 3 ते 4 ओळींचा असतो. आता ह्याच्यामध्ये काय काय येईल? शाळेचं नाव, एकदम बरोबर, कार्यक्रम कुठला होता त्याचा उल्लेख, प्रमुख पाहुणे कोण आले होते, वेळ, दिनांक, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला पहिल्या पॅराग्राफमध्ये करायचा आहे. मग चलो, त्याला अनुसरून आपण काय केलं? हेडिंग दिलं, राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारी पवित्र शाळा राष्ट्रीय विद्या मंदिर, आमच्या वार्ताहराकडून. त्यानंतर बातमीची महत्वाची गोष्ट, ठिकाण आणि दिनांक. क्लिअर? आता बघा, जे बोललो होतो त्यांचा पुरेपूर उल्लेख झालाय. आज महात्मा फुले नगरात राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय विद्या मंदिर या शाळेचा शताब्दी महोत्सव अत्यंत उल्हासात साजरा झाला. माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात शाळेचा मुक्त कंठाने गौरव केला. माननीय शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळाली. बघा, एकदम सिंपल मध्ये केलं. काय केलं होतं अगोदर? मुद्दे काढले होते. मुद्दे काढल्यामुळे काय झालं? लिहिणं सोपं झालं. आता या ठिकाणी शाळेमध्ये कुठला कार्यक्रम झाला, ठीक आहे, कार्यक्रमाला कोण आलं होतं, कार्यक्रमामध्ये काय घडलं ते टाकलं. आता तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वेळ, दिनांक या गोष्टी सुद्धा मेन्शन करू शकता. काही इश्यू येणार नाही.
कळलं नक्की? शुअर? इंट्रो समजला? आता मेन पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, कार्यक्रम कसा कसा झाला, बरोबर. म्हणजे कार्यक्रमाची काय असणार आहे, रूपरेषा असणार आहे. त्याच्यामध्ये शाळेची माहिती द्यावी लागेल, शताब्दी म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालीत, शाळेचे उपक्रम, गुणवंत विद्यार्थी, सत्कार, कौतुके, भाषणे इत्यादी गोष्टींचा काय करायचं आपल्याला वापर करायचा आहे. अगोदर हे जर मुद्दे तुम्ही काढले असतील तर हा जो पॅरेग्राफ आहे तो लिहिणं एकदम सोपं जाईल. आता पॅरेग्राफ बघा. सोहळ्याच्या सुरुवातीलाच एक सादरीकरण झाले. इंट्रोडक्शन मध्ये काय काय घडलं त्या गोष्टी सांगतोय आपण. त्यात शाळेचा संपूर्ण इतिहास कथन केला होता, शाळेची माहिती आली. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करण्यासाठी शाळांची निर्मिती झाली. त्यांच्यापैकीच राष्ट्रीय विद्या मंदिर या शाळेची स्थापना झाली. शाळेने सुरुवातीपासूनच कल्पकतेने अनेक उपक्रम राबवले होते. त्या उपक्रमाअंतर्गत सर्वच गुणवंत विद्यार्थी या कार्यक्रमाची शोभा वाढवत होते. आज त्यांच्या कौतुकाचा हा अद्वितीय सोहळा होता. म्हणजे बघा, साधं सिंपल काही लोड नाही घेतला. शाळेची माहिती, मग कार्यक्रम मध्ये काय काय घडणार आहे ते सांगितलं, इथपर्यंत बरोबर. क्लिअर झालं. नंतर तसेच शताब्दी निमित्त समोर बसलेल्या सर्व नामवंतांमध्ये बहुसंख्य शाळेचे माजी विद्यार्थीच होते. अध्यक्षांच्या भाषणानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आता मला सांगा, जर मुद्दे अगोदर काढले असतील तर हा असा आपण पॅरेग्राफ लिहू शकतो, सहज लिहू शकतो ना. बघा ना, काहीच लोड नाहीये. मुद्दे काढले होते, मुद्द्यांनुसार हा पॅरेग्राफ झाला. कळलं नक्की? शुअर? चलो आता तिसरा पॅरेग्राफ म्हणजे काय करायचं आहे, शेवट करायचा आहे. अध्यक्ष होते, मग त्यांच्या एखाद्या ओळीने काय करूया आपण, शेवट करूया. 3 ते 4 ओळींचा पाहिजे. शाळेसाठी महत्वाचा क्षण, भाषणाचा परिणाम आणि साजेसा शेवट, असे 4 मुद्दे काढले आणि त्याच्यावरती आता आपण शेवटची लाईन लिहिणार आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांच्या, खरे तर या शाळेचा लौकिक सर्वदूर पसरला आहे. गेल्या 100 वर्षात शाळेने देशाला अनेक गुणवंत तरुण दिले. भविष्यातही कीर्ती अशीच असावी, या सुंदर शब्दाने कार्यक्रमाची सांगता झाली. कळलं नक्की? सिंपल होतं की नाही? एक मिनिट, ही लाईन अशी पाहिजे होती. सिंपल होतं? नक्की समजलं? आता असे मुद्दे काढले आणि जर तुम्ही प्रॉपरली बातमी लिहिली तर तुमची बातमी ही अशी दिसेल. बघा, एकदम प्रॉपर इंट्रोवाला पॅरेग्राफ आला, बरोबर. व्यवस्थित हा तुमचा इंट्रो झाला. त्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी तुम्ही माहिती दिली, बातमी कशी झाली स्टार्ट टू एंड, आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली त्या बातमीचा शेवट केला, म्हणजेच एंड केला. अशा प्रकारे आपल्याला बातमी लिहायची. कळलं नक्की? शुअर? स्टेप्स कळल्या, कसं लिहायचं ते कळलं नक्की? चलो आता एक काम करा, अगोदर काय करा, ह्या सगळ्या पेजेसचा स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की नक्की एक्झॅक्टली आपण काय काय लिहिलं पाहिजे. चलो सगळं इरेज करतो आणि जरा झूम करतो, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला नक्की? चलो हा नेक्स्ट पेज, त्याच्यामध्ये आपण बातमी कशी लिहायची ते बघितलं होतं, त्याचाही स्क्रीनशॉट घ्या. घेतला? चलो नेक्स्ट. हे सगळं इरेज करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करता येईल. प्रिलिम एक्झाम जवळ आली ना, मग आपल्याला या गोष्टींची खूप जास्त गरज आहे. घेतला? चलो. आणि हा प्रॉपर बातमीचा फोटो घ्या पटकन. घेतला? चलो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ नक्की आवर्जून बघा, तुमचं प्रिपरेशन एकदम इझिली होऊन जाईल. आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. एकदा ते पेज चेक करताल, त्या पेजवरती 90 सेकंड्समध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. कळलं? चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.